नमस्कार. मी शिवाजी काळभोर, पत्रकार, सातारा. यशवंत महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज विषय घेतलेला आहे तो भाजपच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत सर्वे जो केला आहे त्यामुळं भाजपचे नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. मोदींनी आणि भाजपने जे लोकसभेच्या वेळेला आखलेचे तारे तोडले होते की आम्हाला 400 जागा पाहिजेत आणि संविधान बदलणार आहे असं काही नेत्यांनी जाहीरपणे सांगितलं. त्याचा मोठा परिणाम लोकसभा निवडणुकीच्या वेळेला झालेला होता. त्यामुळं महाराष्ट्रातही तो परिणाम आहेच. आणि त्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटानं जी मवाळ भूमिका घेतलेली आहे हिंदुत्वाची, त्याच्यामुळं मुंबईतील मुस्लिम मतदार त्यांच्याकडं आकर्षित झाला मोठ्या प्रमाणात. आणि दलित मतदारही महाविकास आघाडीच्या बाजूने आहे आणि शरद पवारांच्या बाजूने आहे. लोकसभा अपयशाच्या पार्श्वभूमीवर जे भाजपकडे गळ टाकून बसलेले नेते होते महाराष्ट्रातील, ते बरेचसे अजून ह्या महिनाभरात त्यांचा अंदाज घेऊन की कल आणखीन कुठल्या बाजूला आहे याचा अंदाज घेऊन गळ टाकून बसलेले आहेत. आणि तिकीट वाटपाहूनही त्यांच्यात वाद तिकीट वाटपावरून होणार आहेत. त्यामुळं भाजपला जो 55 ते 60 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे तो योग्यच वाटतो. कदाचित त्यापेक्षाही कमी जागा मिळतील. आता अजित पवारांना लोकसभेला फक्त एकाच जागेवर यश मिळालं आणि त्यांनी 288 मतदारसंघाचा सर्वे करण्याचं ठरवलं. मुळात अजित पवारांचे कार्यकर्ते या 288 मतदारसंघात किती उरलेत हा एक संशोधनाचा विषय होईल. आणि ते त्यांच्या बाता मोठ्या असतात आणि त्यांना इलाज नाही दुसरा असं की भाजपमधील काही लोकांनाही अजित पवार म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती झालेली आहे आणि त्याचा फटका भाजपला मोठ्या प्रमाणात बसणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात जे शिवसेनेचे फुटलेले आमदार गेले 40 आमदार, त्यापैकी काही आमदारांचं हे म्हणजे ते स्वबळावर आमदार झालेले आहेत. तिथं काय पक्षाचं वगैरे काय कुठल्या करिश्म्याचा संबंध येत नाही. त्यामुळं शिंदे गटाला थोड्याफार जागा मिळतील. आता लोकसभेच्या वेळेला महाविकास आघाडीला 288 पैकी 164 मतदारसंघात आघाडी मिळालेली होती. तर युतीला 288 पैकी 128 ठिकाणी आघाडी मिळाली होती. परंतु आत्ताच्या परिस्थितीचा जर पूर्ण अभ्यास केला तर भाजप, शिवसेना, शिंदे गट आणि अजित पवार गट हे तिन्ही पक्ष मिळून सध्याच्या परिस्थितीत 100च्या वर सुद्धा जागा गाठू शकत नाहीत. आणि जर विधानसभेपर्यंत हे वातावरण असंच फुलत गेलं तर त्यात पण आणखीन फरक पडेल आणि जागा आणखीन कमी होतील. आणि जी दुसरी गोष्ट महत्त्वाची की मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना भाजपनं अजित पवारांनी जी आणली किंवा फडणवीस आणि शिंदेनी, त्या योजनेचा फारसा परिणाम मतदारांवर होणार नाही. मुळात एवढे पैसे राज्य सरकार कुठून उभे करणार आणि त्या पैशाचं जशी ती मध्य प्रदेशात यशस्वी झाली तशी महाराष्ट्रात होईल याची शक्यता कमी आहे. आणि या योजनेमध्ये पुढे भरपूर घोळ होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचा प्रश्न पैशाचा आहे. दुसरा एक मुद्दा शेतकऱ्यांच्या कर्जाचा. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाने शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी केलेली आहे किंवा सरकार आल्यानंतर आम्ही ती करणार आहोत असं सांगितलेलं आहे. त्यामुळं लाडकी बहीण योजनेबरोबर शेतकऱ्यांची कर्जमाफी ही यांना आत्ताच्या महायुती शासनाला करावी लागेल. आणि ती नाही केली तर परत एकदा शेतकऱ्यांचा त्यांना फटका बसू शकतो. आणि हे सगळं करत असताना जे पैशाचं सोंग करता येत नाही असं म्हणतात, पण हे आत्ता सध्याचं शासन पैशाचं सोंग करतं आहे आणि त्याचा फुगा लवकरच फुटण्याची शक्यता आहे. एकूणच
महाराष्ट्रातील भाजपची सध्याची परिस्थिती बघितली तर कोणताही नेता केंद्रातील किंवा मोदी, अमित शहा वगैरे हे या परिस्थितीला सावरू शकत नाहीत. आणि देवेंद्र फडणवीस तर अजित पवारांमुळे एवढे बदनाम झालेले आहेत की इथली महाराष्ट्राची जनता त्यांच्याकडे बघून तर मतदान करणारच नाही. त्यामुळं इथून पुढच्या काळात परिस्थितीत आणखीन फरक पडेल आणि भाजपची मोठी डोकेदुखी वाढणार आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.